नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गवते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश ग्रुप फॉर ऑल मध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रिटिकल ॲप्रिसिएशन बघणार आहोत की एखाद्या पोयमचं क्रिटिकल ॲप्रिसिएशन कुठल्या पद्धतीने करायचं असतं। आणि पोयमचं टायटल आहे बघा, सॉन्ग ऑफ द ओपन रोड रिटन बाय वॉल्ट व्हिटमॅन। ही जी पोयम आहे 2.1 इथे जे म्हटलंय मी, ही आहे HSC ची पोयम आहे। HSC म्हणजे इयत्ता 12वी 12th स्टँडर्डची ही पोयम आहे इंग्लिश सब्जेक्ट मधली। त्यामध्ये क्रिटिकल ॲप्रिसिएशन एखाद्या पोयमचं कसं करायचं हे आपल्याला इथे समजावून घ्यायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, क्रिटिकल ॲप्रिसिएशन फक्त 12वी साठीच आहे असं नाही, दिस इज ऑल्सो फॉर 10th स्टँडर्ड किंवा बाकी क्लासेसला असू शकतं। त्यामुळे याचे पॉइंट्स कुठले सगळ्यांसाठी महत्त्वाचा टॉपिक आहे। सो प्लीज जस्ट ट्राय टू अंडरस्टँड दिस वन। नाव आपण डिस्कस करूया क्रिटिकल ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम सॉन्ग ऑफ द ओपन रोड रिटन बाय वॉल्ट व्हिटमॅन। आता क्वेश्चन इथे सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या। क्वेश्चन काय दिलेला आहे? क्वेश्चन आहे with the help of the following points, certain points are given there. With the help of following points, write a poetic appreciation of the poem Song of the Open Road. आपल्याला इथे काय दिलेलं आहे? पॉइंट्स दिलेले आहेत आणि त्या पॉइंटच्या आधार त्या पॉइंटचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे, तर इथे क्रिटिकल ॲप्रिसिएशन आपल्याला त्याचं लिहायचं आहे। तर आपण बघूया कुठले कुठले पॉइंट्स इथे दिलेले आहेत। अबाउट द पोयम, पोएट अँड द टायटल। पहिला पॉइंट इथे व्यवस्थित समजून घ्या काय दिलाय, अबाउट द पोयम, पोएट अँड द टायटल। सगळ्यांनी इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, मी जे पॉइंट्स दिले ना त्या पॉइंटच्या अंडर काय एक्सपेक्टेड आहे ते देखील सांगतो। तुम्हाला तिथे फक्त पॉइंट्स दिलेले असतील, जसं की अबाउट द पोयम, पोएट अँड द टायटल हा क्लिअर पॉइंट आहे की पोयम विषयी काय माहिती आहे, त्यानंतर पोएट कोण आहे आणि याच्या टायटल विषयी तुम्हाला काय, म्हणजे टायटल कुठल्या पद्धतीने दिलेला आहे, त्याचा मीनिंग काय आहे ते आपल्याला तिथे लिहायचं आहे। आता दुसरा पॉइंट इथे जो दिसतोय तो दिसतोय द थीम। आता द थीम म्हणजे काय, तर थीम म्हणजे काय, तर त्याचा मीनिंग मी इथे दिलेला आहे मुद्दामहून, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना थीमच्या अंडर कुठला काय आपण डिस्कस करायचं आहे। द सब्जेक्ट ऑफ अ टॉक, अ पीस ऑफ रायटिंग और अ वर्क ऑफ आर्ट। म्हणजे यामध्ये सब्जेक्ट कुठला विषय काय डिस्कस केलंय, काय आयडिया डिस्कस केले, कशाविषयी माहिती दिलेली आहे किंवा कशाविषयी पर्टिक्युलर पोयम आहे, त्याला आपण सेंट्रल आयडिया देखील म्हणू शकतो, त्याला आपण थीम म्हणतो। थर्ड पॉइंट बघा, पोएटिक स्टाईल। आता पोएटिक स्टाईलमध्ये काय आलं पाहिजे, व्हॉट इज टू बी डिस्कस्ड, तर काय करायचं त्यामध्ये इन्क्लूड्स टेक्निकल चॉईसेस। आता तुम्ही म्हणा टेक्निकल चॉईसेस काय असतात, आता डीपर लेवलला बऱ्याचशा गोष्टी आहेत, मग मीटर असेल, त्यानंतर त्याचा रिदम असेल, त्यामध्ये इथे दिले बघा टेक्निकल चॉईसेसमध्ये काय तर शॉर्ट और अँड लॉंग लाईन्स, शॉर्ट किंवा लॉंग लाईन्स यूज केल्या आहे का, हे काही एक्झाम्पल्स आहेत बघा। वेरिंग पंक्च्युएशन और ओमिटिंग पंक्च्युएशन, काही ठिकाणी पंक्च्युएशनचा यूज केला आहे का, तर केला असेल तर का केला आहे किंवा केला नसेल तर का डिलीट केलं आहे। और युजिंग अ सेट रिदम और राईम स्कीम, किंवा राईम स्कीम कुठली यूज केलेली आहे का, तर हे आपल्याला पोएटिक स्टाईलच्या अंडर लिहायचं आहे। तर हा त्याला थर्ड पॉइंट। त्यानंतर फोर्थ पॉइंट बघा, द लँग्वेज पोएटिक डिव्हाइसेस यूज इन द पोयम। तर याच्या अंडर काय काय येतं, इथे येतंय बघा फिगर्स ऑफ स्पीच आणि पोएटिक डिक्शन। डिक्शन म्हणजे लँग्वेज, भाषा कशी आहे, डिफिकल्ट आहे, आर्केइक आहे, सिंपल आहे, लुसिड आहे, तर हे आपल्याला याच्या अंडर लिहायचं असतं। सो दिस इज द फोर्थ पॉइंट। आणि त्यानंतरचा आपण पॉइंट बघा तो आहे स्पेशल फीचर्स। आता स्पेशल फीचर्समध्ये काय आलं पाहिजे, तर टाईप ऑफ द पोयम, कुठल्या प्रकारची पोयम आहे, लिरिक आहे, इपिक आहे, त्यानंतर बॅलड आहे, त्यानंतर तुम्ही एलेजी आहे किंवा वेगवेगळ्या किंवा एखादं वेगळ्या किंवा ज्याला आपण काय म्हणतो एखाद्या नरेटिव्ह पद्धतीची पोयम आहे, हे आपल्याला इथे लिहायचं असतं स्पेशल फीचरच्या अंडर। देन लँग्वेज ऑलरेडी आपण इथे घेतलेलं आहे बघा, लँग्वेज हा पार्ट अरे थोडं मिक्स होऊ शकतं, कारण काही पॉईंट्स एका ब्रॉडर टर्म अंडर येतात लिटररी डिव्हाइसेस म्हणून। त्यानंतर टोन कसा आहे, टोन कुठल्या टोननं लिहिले बघा, टोन म्हणजे निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, न्यूट्रल आहे। त्यानंतर इम्प्लाइड मिनिंग काय आहे, इम्प्लाइड म्हणजे काय, अंडरलाईन मिनिंग, म्हणजे लिटरली मिनिंग वेगळा आणि अंडरलाईन मिनिंग वेगळा, काय दिलेलं आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे। त्यानंतर मेसेज, व्हॅल्यूज, मोरल्स इन द पोयम, व्हॉट कॅन बी लर्न बाय स्टडिंग दिस पोयम, पर्टिक्युलर पोयम स्टडी करून तुम्हाला काय मेसेज मिळाला, व्हॉट व्हॅल्यूज यू कॅन से यू अडॉप्टेड, यू ऑब्झर्व्ड, म्हणजे इथे
कुठल्या व्हॅल्यूज तुम्ही स्वतःमध्ये तुम्ही इन्कल्केट करू शकता किंवा मोरल काय, नैतिक व्हॅल्यू काय त्यामध्ये आहे, तर आपल्याला हे यामध्ये लिहायचं असतं अंडर दिस पॉईंट. अँड लास्ट वन इज युअर ओपिनियन अबाउट द पोयम. तुम्हाला त्या पोयमविषयी काय वाटतं, यू नीड टू राईट युअर ओपिनियन. तर इथे पर्सनल रिस्पॉन्स हा पॉईंट आहे. डिअर स्टुडंट्स, मुद्दामहून तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत पॉईंट्स, कारण नुसते पॉईंट्स द्यायचे आणि डायरेक्ट तुम्हाला क्रिटिकल ॲनालिसिस दाखवायचं किंवा क्रिटिकल ॲप्रिसिएशन तुम्हाला डिस्कस करायचं तेवढाच मोठं नाही आहे. तर तुम्हाला पॉईंटच्या अंडर काय लिहायचं, यू नीड टू अंडरस्टँड दॅट वन. सो इथे कुठले कुठले पॉईंट्स बघितले आपण बघा. अबाउट द पोयम, पोएट अँड टायटल. सेकंड द थीम. थर्ड पोएटिक स्टाईल. Fourth, the language, poetic devices used in the poem. Then special features, then messages, values, morals in the poem and your opinion about the poem. तर आपण आता बघूया कुठल्या पोएमचं बघायचं आहे आपल्याला. इथे परत इकडे घेतो बघा. कुठलं पोएम आहे, सॉन्ग ऑफ द ओपन रोड, रिटन बाय हुम, वॉल्ट व्हिटमन. क्लास कुठला, 12th स्टँडर्ड. बोर्ड कुठलं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. आणि त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे कुठल्या पद्धतीने याचं ॲप्रिसिएशन करता येईल. आता एखाद्या वेळेस कुठल्याही बोर्डला असू शकतं, CBSE, ICSE, देअर कॅन बी इवन क्रिटिकल ॲप्रिसिएशन. सो दिस कॅन बी यूज, दिस पॉईंट्स कॅन बी यूज्ड. तर बघूया आपण कुठल्या पद्धतीने. पॉईंट्स मी सगळे इथे कव्हर केलेले आहेत. सो आय एम गोइंग टू रीड नाव. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड वॉज रिटन बाय वॉल्ट व्हिटमन. आलंय टायटल काय आहे, त्यानंतर कोण पोएट आहे दिलं इथे बघा. पहिल्याच वाक्यामध्ये क्लिअर होतंय पॉईंट जो आपल्याला दिला होता. द पोएम काय आहे, टायटल, अबाउट द टायटल आपल्याला समोर बघायचं. द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड वॉज रिटन बाय वॉल्ट व्हिटमन अँड अमेरिकन पोएट. या वाक्यामध्ये पोएमचं टायटल, त्यानंतर पोएट कोण आहे क्लिअर झालंय. कुठनं आहे पोएट, अमेरिकन पोएट आहे. सेकंड, द टायटल ऑफ द पोएम डिनोट्स अ लाईफ जर्नी विथ द पर्टिक्युलर अप्रोच. आता हे जे टायटल आहे, द टायटल ऑफ द पोएम डिनोट्स काय दाखवत आहे, इट सिग्निफाईज अ लाईफ जर्नी. फक्त एखाद्या रोडवर चालणं नाही तर एक लाईफ जर्नी, प्रत्येकाच्या जीवनात कुठल्या पद्धतीनं जर्नी असायला हवी अँड व्हॉट अप्रोच शुड बी देअर ते इथे दिलेलं आहे. आणि हे टायटलचं बघा, टायटल विषयी काय आहे, इट इज इम्पॉर्टंट टू स्टार्ट द जर्नी ॲट अ पर्टिक्युलर स्टार्टिंग पॉईंट. द पोएम इज ऑप्टिमिस्टिक अँड फुल ऑफ पॉझिटिव्हिटी इन नेचर. म्हणजे याचं स्वरूप कसं आहे पोएमचं, ऑप्टिमिस्टिक आहे, फुल ऑफ पॉझिटिव्हिटी आहे. आता पहिल्या याच्यामध्ये आपण कुठले कुठले पॉईंट्स आता यामध्ये डिस्कस केलेले आहेत. विच पॉईंट्स वी डिस्कस, त्याच्या अंडर अबाउट द पोएम, पोएट अँड द टायटल, त्यानंतर द थीम अँड त्यानंतर आपण काय बघितलं, आता या दोन गोष्टी इथे बघितलेल्या आहेत. आता पोएटिक स्टाईल अंडर तो देखील पार्ट येतो इथला. द पोएम इज ऑप्टिमिस्टिक अँड फुल ऑफ पॉझिटिव्हिटी इन नेचर. म्हणजे पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक पोएम आहे. मुद्दा म्हणून व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला सांगतोय जेणेकरून लक्षात येईल, सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. द पोएम इज रिटन इन अ व्हेरी सिम्पल लँग्वेज अँड इट इज इझी टू अंडरस्टँड. कशी आहे पोएम, सिम्पल लँग्वेजमध्ये लिहिलेली आहे. येस, इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. इट इज रिटन इन द फ्री वर्स ॲज नो राईम स्कीम इज ऑब्झर्व्ड इन द पोएम. फ्री वर्स आहे म्हणजे कुठलाही राईम स्कीम तिथे यूज केलेलं नाही. Paradox, metaphor, alliteration, repetition and anaphora are the prominent figures of speech used in the poem. The poem is a dramatic monologue. आता इथे दिलेलं आहे सगळं कशा कशाचं आहे. फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे पोएटिक डिव्हाइसेस कुठले यूज केले का, राईम स्कीम कुठली आहे तर फ्री वर्समध्ये आहे. कुठली राईम स्कीम आपल्याला तिथे यूज केलेली दिसत नाहीये. आणि महत्त्वाचे कुठले कुठले फिगर्स ऑफ स्पीच यूज केलेले आहेत. पॅराडॉक्स इज देअर, मेटाफोर, अलिटरेशन, रेपिटेशन अँड ॲनाफोरा. त्यानंतर हे पोयम कुठल्या प्रकारात म्हणते, दिस इज व्हॉट, ड्रामॅटिक मोनोलॉग. व्हॉट इज द ड्रामॅटिक मोनोलॉग म्हणजे काय, अ पोयम इन द फॉर्म ऑफ अ स्पीच or narrative by an imagined person in which the speaker reveals aspects of their character. आता इथे जास्त टेन्शन घेऊ नका. ड्रामॅटिक मोनोलॉगचा अर्थ मी सांगितला. इमॅजिनरी असतो. कोण असतो इमॅजिनरी, इमॅजिनरी पर्सन. नरेशन असतं, इमॅजिनरी कोणी सांगितलंय माहिती नाही. इट मे बी द पोएट, इट मे बी द अननोन स्पीकर. पण एवढंच लक्षात ठेवा, सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज अ ड्रामॅटिक मोनोलॉग. त्यानंतर बघा, द पोएम इज द ब्युटिफुल ब्लेंड ऑफ अवेअरनेस, सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड काइंडनेस ऑफ हार्ट. आता इथे स्पेशल फीचर्स मेसेजच्या अंडर येते बघा. द पोएम इज द ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, स्वतःला समजून घेणे, फ्री विल अँड काइंडनेस ऑफ हार्ट. फ्री विल इंडिकेट्स व्हॉट,
it indicates a democratic approach to freedom. Then the poem has the symbol of road, it indicating life itself. म्हणजे इथे रोड काय दाखवते, सिंबल आहे, तर काय आपल्याला डिनोट करते, लाईफ. ओपन रोड इज अ सिंबल ऑफ फ्री विल. ओपन रोड आपल्याला काय दाखवतंय, फ्री विल म्हणजे काय, फ्रीडम. And freedom while traveling on the road. And the road means what? Traveling on the road means living the life. The poet wants to be active in his journey as it does not like to stay at one place for a long time. इथे does नंतर not पाहिजे, इथे मी असं करतोय बघा, लक्षात येईल. म्हणजे एकाच ठिकाणी एकाच पद्धतीचं रिडंडंट लाईफ जगायला आवडत नाही. पॉइंट्स आणि मी आत्ता जे सांगतोय लक्षात घ्या, आय एम एक्सप्लेनिंग इच अँड एव्हरीथिंग बिकॉज यू नीड टू अंडरस्टँड दिस वन हाऊ टू राईट. कारण ह्या पॉईंट्सवर तुम्ही कुठल्याही पोयमचं काय करू शकता नंतर, क्रिटिकल ॲप्रिसिएशन. व्हॉट इज द लास्ट वन, द पोयम इज फुल ऑफ एनर्जी अँड अन इन्स्पिरेशन. द पोयम इज फुल ऑफ एनर्जी अँड अन इन्स्पिरेशन फॉर अस टू लिव्ह लाईफ विदाउट एनी रिस्ट्रिक्शन्स अँड वरीज. सो दिस इज वॉट मेसेज, व्हॅल्यू और यू कॅन से मोरल. मेसेज आहे कसं जगलं पाहिजे, फुल ऑफ एनर्जी. कशी आहे पोयम, इन्स्पिरेशन आहे. कशासाठी आहे, कुठल्याही रिस्ट्रिक्शन शिवाय आणि वरीज शिवाय लाईफ जगता आलं पाहिजे. ऑल द थिंग्स मस्ट बी एन्जॉयड अँड एक्सपिरियन्स्ड हॅपीली. इन माय ओपिनियन, आता लास्ट बघा काय आहे, इन माय ओपिनियन व्हॉट यू फील. In my opinion, the poem motivates us and feels some kind of positivity in us. This poem helps us to have free will to live life and the significance of freedom in life. हे तुमचं मत झालं. सो यू कॅन राईट अबाउट युअर ओन ओपिनियन अबाउट द पोयम. तर अशा पद्धतीने आपण काय केलंय, कुठले पॉइंट्स घेतले त्यामध्ये, अबाउट द पोयम, पोएट अँड द टायटल, द थीम, पोएटिक स्टाईल, द लँग्वेज मीन्स पोएटिक डिव्हाइसेस यूज इन द पोयम, and special features, messages, values, morals in the poem, your opinion about the poem. आणि या पद्धतीने आहे. In one go you can read this one. The poem Song of the Open Road was written by Walt Whitman, an American poet. The title of the poem denotes a life journey with the particular approach. It is important to start this journey at a particular starting point. The poem is optimistic and full of positivity in nature. The poem is written in a very simple language and it is easy to understand. It is written in the free verse as no rhyme scheme is observed in the poem. Paradox, metaphor, alliteration, repetition and anaphora are the prominent figures of speech used in the poem. The poem is a dramatic monologue. The poem is the beautiful blend of self-awareness, free will and kindness of heart. The poem has the symbol of road indicating life itself. Open road is a symbol of free will and freedom while traveling on the road means living the life. The poet wants to be active in his journey as he does not like to stay at one place for too long. The poem is full of energy and an inspiration for us to live life without any restrictions and worries. All the things must be enjoyed and experienced happily. In my opinion, the poem motivates us and feels some kind of positivity in us. This poem helps us to have free will to live life and the significance of freedom in life. इथे not मी सांगितलं होतं बघा सगळ्यांना. What should be there? Not. He does not like to stay. So this is the correction only. Hope you understood this one. I am sure that it will be useful for you. I request everyone to subscribe the channel, like and share the videos and stay tuned by pressing the bell icon and for getting what latest notifications of latest videos. Thank you so much.